बटरी चटणी उरलेली होती. पाणीपुरी बनवताना जी बटरीची आपण चटणी बनवली होती, तर त्याचे मी असे पराठे बनवले आहेत. तर चटणी वगैरे उरली ना, तर तुम्ही अशा प्रकारे पराठे वगैरे बनवू शकतात. आणि हा पराठा खरंच माझ्याकडून फाटला नाही, एकदम व्यवस्थित लाटला गेला, छान झाला आणि खायला पण खूप टेस्टी लागला. तर इतका मस्त लागला ना. आणि पसारा तर खूपच झाला होता सगळीकडे पीठ कारण कसं आहे, स्वयंपाक करताना हा थोडा पसारा होणारच आहे आणि सर्वांच्या घरी असे पसारे होतातच. आणि स्वयंपाक आवरल्यानंतर हे सगळं आवरल्या जातंच. त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका की भाई इथं पीठ पडले, एवढा पसारा आहे, कसं दिसते, कसं आहे ना, स्वयंपाक करताना पीठ इकडे तिकडे उडणं, तेल वगैरे पडणं हे होतच राहतं. सो आता तो विषय सोडा आणि ह्या पराठ्याकडे बघा कसा दिसतोय पराठा, छान ना. तर खरं सांगू इतका मस्त झाला तर पराठा. बटाटी चटणी मीच जास्त बनवली होती, कारण की मला माहिती बटाटे उरले ना तर पराठे वगैरे ते छान लागतात. किंवा मी डोसे पण अशा वेळेस बनवून घेते, तर आहे चटणी तर आपण लगेच त्याला फोडणी वगैरे देऊन मस्त डोसेसोबतही खाऊ शकतो. तर मी असे पराठे बनवले ते. आणि त्याच्यानंतर सर्वांना पराठे दिल्यानंतर हा माझ्यासाठी होता. आणि त्याच्यानंतर थोडंसं बटाटी चटणी उरली, ते कांदा वगैरे मिक्स केलेलं. तर मग म्हटलं आता काय करा, पीठही संपलं होतं. मग आहे ना, मी ना ते थोडंसं नाही का मळून घेतलं, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर हे बघा, मी त्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेतलं आणि त्याला असं मॅश करून घेतलं आणि त्याचा एक पॅटीसारखं असं बनवून घेतले आणि थोडंसं तेल टाकून मस्त फ्राय करून घेते. ते पण खायला इतकं छान लागत होतं ना. तुम्ही अशा प्रकारेही बनवू शकतात. मुलांना असं नवीन नवीन बनवून खाऊ घालू शकतात, कारण की नवीन म्हणजे हे जुनं तर नाही, पण वर्ष संपत येते आणि नवीन वर्ष चालू होते. तर असं नवीन नवीन बनवून खात जा. थंडीचे दिवस आहे. त्याच्यानंतर मला लाडू बनवायचे होते, म्हणून मी नाही का खोबरे असं धुवून घेते, कारण की काय असं माहिती का, खोबरं नाही खूप खराब असतं, कुठे कुठे लोळलेले असतात, काय किती धूळ बसलेली असती. त्याच्यामुळे कधी पण खोबरं हे धुवून घ्यायचं आणि उन्हात ठेवायचं. त्याच्यानंतर माझं चाललं आहे की चला आपण असं म्हणजे केक बनवायची इच्छा होती आहे, कारण की एकादश नंतर गुरुवार, त्याच्यानंतर आम्ही वैश्य पाणी वगैरे खात नाही. तर हे नियम धर्मता आम्ही पाळतो. तर मग इथे हे 10-10 रुपयाची पाकिट आहेत, ते मी केक बनवण्यासाठी घेतलेत. तर मी दरवेळेस केक बनवायचं असले ना असे पाकिटे घेते.